राजा संगती जिंक म्हटले, अगोदर संघ चांगल्याचा कर, संघ चांगल्याचा कर म्हटले. ठीक आहे म्हटले. जितासनो जित श्वासो, श्वासोश्वासावरती विजय मिळव म्हटले. श्वासोश्वासावरती कथेमध्ये जर बसायचं म्हटलं तर माणसाचं श्वासोश्वास कसा असला पाहिजे, स्थिर असला पाहिजे. जर आपल्याला दम लागला, आपला बीपी जर वाढला आणि तेवढ्यात जर आपल्याला म्हणलं थांबा तुम्हाला मी परीक्षेचा उतार सांगतो, ऐका वाटेल का? ऐका वाटतं का? शांत मन असावं लागतं कधीच बसायला. आणि शांत मन कधी राहतं? श्वासोश्वास आपले स्थिर सुरू लागले तर. काळजाचे ठोके जर आपले बरोबर पडत असतील तर मन शांत राहतं. शेजारी सोबत भांडण व्हावं आणि मग आपले काळजाचे ठोके मोजावं, किती पडतात महाराज? खट 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 खट, तिथे पेटच खूप वाजव महाराज. आणि अशा स्थितीत जर कोणाला जर म्हटलं का काय करता, नाही महाराज, काय कर, श्वासोश्वासावरती विजय मिळव. आणि तिसरं सांगितलं महाराज, जितेंद्रिया, इंद्रिय जिंक म्हटले. तू इंद्रिय जिंकणं सगळ्यात कठीण महाराज. इंद्रिय जिंकणं एवढं सोपं आहे का? राजा तुला जर मन जिंकायचं असेल तर अगोदर इंद्रिय जिंक. मामा थोडं बोलायले बघा, थोडं मोकळं करा, बेस थोडासा किंचित कमी करा. तुझं काय करतो? मन जिंक अगोदर. हा वा. इंद्रिय जिंकायला इंद्रिय आपल्या काबीत आले पाहिजे, नाही तर इंद्रिय एवढे महाराज मोकाट सुटलेले सध्या. इंद्रियाला महाराज काबू करणं एवढं सोपं. देखना इंद्रियों के घोड़े, मन में हरदम ये संयम के कोड़े. इंद्रिय जिंक म्हटले. या चार गोष्टी जर तू जिंकल्यास तर मन तुझ्या काबीत येईल. मन